माझ्यापासून माझ्यापर्यंतच्या सामान्य शेतकरी मित्रांसाठी आपला मित्र उदयलाल घेऊन आला अनोखा व्हिडिओ पहा. सर्वांची शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितला आणि आपण सर्वांनी आता टायटल वाचले. जो कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल. जो सवाल सध्या तुमच्या, माझ्या व आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालाय. जो सवाल चांद्यापासून बांध्यापर्यंतचा प्रत्येक सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव हा विचारायला लागला. ज्या सवालाच्या अनुसार अखेर कुणी रोखली आता सोयाबीनच्या दरातील रेकॉर्ड तोड तेजी. चला तर मग आपल्या मनातील सध्याच्या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात उत्तर. ज्यांना ज्यांना या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं आहे त्या सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जिथं आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथं व्हिडिओस लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला इथं ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी आता सतत. जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल. जो सवाल आपल्या सर्वांच्या मनात सध्या उपस्थित झालाय. ज्या सवालाच्या अनुसार अखेर कुणी रोखली सोयाबीनच्या दरातील रेकॉर्ड तोड तेजी. चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे आता प्राप्त करून घेऊया उत्तर. जर आपल्या सर्वांना या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर याच्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला सोयाबीनच्या दरात रेकॉर्ड तोड तेजी का आली होती हे जाणून घ्यावं लागेल. जर आपण सर्वांनी हा उलगडा केला तर सोयाबीनची तेजी कुणी रोखली हे आपल्या लक्षात येऊन जाईल. तर बघा मित्रांनो, इथून 1 ते 1.5 महिन्यापूर्वी देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी 5,500 रुपये प्रति क्विंटल होती. तिथून अचानक सोयाबीनचा दर 8 ते 15 दिवसामध्ये 7 ते 7,500 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान पोहोचला. मग अशा परिस्थितीमध्ये ही अचानक जवळपास 1,500 ते 2,000ची तेजी कशी आली तुम्हाला समजावून सांगतो. ही तेजी येण्यामागचं सर्वात महत्त्वाचं पहिलं कारण म्हणजे कच्च्या तेलाचे भाव. कच्च्या तेलाचे भाव जे जवळपास आपल्याला माहीत आहे की त्या ठिकाणी $70 प्रति बॅरेल होते. ते कच्च्या तेलाचे भाव अचानक वाढून $110 ते $115 प्रति बॅरेलपर्यंत पोहोचले. आणि त्याच्यामुळं काय झालं की सोयाबीनचं जे दर आहे ते वाढायला लागला. कसं काय? तर लक्षात घ्या की कच्च्या तेलाचे भाव वाढले म्हणून खाद्यतेलाचे भाव वाढले. खाद्यतेलाचे भाव वाढले म्हणून सोयाबीनचे भाव वाढले. आणि हे एक महत्त्वाचं कारण आहे की ज्यामुळं सोयाबीनचे बाजारभाव हे आपल्याला रेकॉर्ड तोड वाढताना दिसले. त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे काय की मागच्या एका महिन्याचा विचार केला आपण, हे 4-5 दिवस सोडून द्या, तर तिथं झालं काय की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीन ही फार महाग झाली. मग भारताच्या शेजारील देशाला वाहतुकीचा खर्च, विम्याचा खर्च या सर्व गोष्टी एकंदरीत विचारात घेतल्या तर भारताची सोयाबीन ही स्वस्त पडू लागली. याच्यामुळं काय झालं, भारताच्या सोयाबीनला खूप जबरदस्त मागणी त्या ठिकाणी निर्माण झाली. आता ही मागणी निर्माण झाल्यामुळं काय झालं की देशात सोयाबीनला उठाव आला आणि सोयाबीनची मागणी वाढली. आता याच्यामुळं सोयाबीनच्या दराला याचा आधार मिळाला आणि सोयाबीनच्या दरात रेकॉर्ड तोड तेजी इथं आली. आता हे महत्त्वाचे फॅक्टर्स होते की ज्यामुळे सोयाबीनचा दर 5,500 थेट 7 ते 7,500च्या दरम्यान पोहोचला. मग सध्याच्या कंडिशनला आता सोयाबीनचे जे दर आहे ते का घसरत आहेत? कारण आपण बघितलं की 7 ते 7,500 दर सध्या 6,300 ते 6,600च्या दरम्यान पोहोचले आहेत. तर सध्या सोयाबीनच्या दरात घसरण होण्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे भारतातून सोयाबीन निर्यात जवळपास ठप्प झाली आहे. आता सोयाबीन निर्यातच होत नाही म्हटल्यावर सोयाबीनची मागणीसुद्धा कमी झाली आणि हे एक महत्त्वाचं कारण आहे की ज्यामुळे सोयाबीनचे भाव हे कोसळले आहेत. दुसरं महत्त्वाचं कारण बघितलं तर अमेरिकेमध्ये सोयाबीनचं पेरणी क्षेत्र हे सातत्यानं आपल्याला वाढताना दिसत आहे. याचा अर्थ भविष्यात सोयाबीनच्या उत्पादनात वाढ अटळ आहे आणि याचा जागतिक सोयाबीन दरावरती दबाव येतो आणि त्याचा परिपाक म्हणून देशात सोयाबीनचा जो बाजारभाव आहे तो घसरत आहे. तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे जे कच्च्या तेलाचे भाव $110 ते $115 प्रति बॅरेलपर्यंत पोहोचले होते ते कच्च्या तेलाचे बाजारभाव आता घसरून जवळपास $90 ते $95 प्रति बॅरेलच्या दरम्यान पोहोचले. हे एक महत्त्वाचं कारण आहे की ज्यामुळे सध्या सोयाबीनच्या दरात घसरण ही दिसत आहे.
आणि शेवटचं जर आपण सर्वांनी या ठिकाणी कारण बघितलं, तर अशी न्यूज मार्केटमध्ये सुरू आहे, की भारत हा जागतिक बाजारातून जीएम सोयाबीन आयात करू शकतो. या सत्य तथ्य किती हे काही घेणं-देणं नाहीये, पण ही या ठिकाणी बाजारामध्ये एक वावडी म्हणा, अफवा म्हणा किंवा वार्ता आली. त्यामुळं काय झाले, की जे सेंटिमेंट आहे ते खराब झाले. आणि याच्यामुळं सोयाबीनचा दर सध्या दबावात आलाय. हा दबाव कायम राहणार आहे आणि या दबावात सोयाबीनचा भाव 6,000 ला सुद्धा गवसणी येत्या काही दिवसातच घालू शकतो. तर आता तुमच्या लक्षात आलं असेल, की सोयाबीनची तेजी ही कुणी रोखली? आता महत्त्वाचा दुसरा प्रश्न, की बाबा अशा परिस्थितीत विक्रीचं नियोजन कसं करायचं? बघा मित्रांनो, जेव्हा भाव वाढत होता तेव्हाही आपल्या शेती मित्र या यूट्यूब चॅनलनं सांगितलं होतं, की बाबा सोयाबीनच्या दरातील तेजी काही स्थायी नाहीये. तुम्ही या तेजीत सोयाबीन विकलं तर तुमचा खूप फायदा होईल आणि माझ्या शेकडो आणि हजारो त्या ठिकाणी माझे जे कास्तकार बांधव आहेत त्यांनी हा सल्ला मान्य केला आणि सोयाबीनची विक्री करून फायदा बुक केला. बरं आता काय करायचं? तर तुम्हाला सांगतो आजच्या पातळीचा विचार केला तर भाव 6,300 ते 6,600 किंवा 6,700 येतं. इथून भाव वाढण्यापेक्षा घटण्याची शक्यता जास्त आहे. म्हणून आपण सर्वांनी काय करायचं आहे, की सध्याच्या भावात सोयाबीन विकलं तरी आपल्याला परवडू शकते. म्हणून थांबू नका, कारण सोयाबीनचं भविष्य हे अजिबात उज्ज्वल नाही. आहे त्या तेजीमध्ये सोयाबीनची विक्री करणं आपल्यासाठी फायद्याचं ठरू शकते, कारण पुढच्या काही आठवड्यात सोयाबीनचा दर 6,000 च्या खाली सुद्धा येताना दिसू शकतो. भविष्यात देशात मग जो सोयाबीनचा दर आहे तो कशा पद्धतीनं राहील बरं? याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती जर आपल्या सर्वांना आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून नक्की नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो आता इथं सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड हा मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.